कशा प्रकारे सर्वसामान्य माणसाची गळचेपी ही शासन प्रशासनाकडून केली जाते, याची इत्थंभूत माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. सविस्तर वृत्त अशी की मागील 6 महिन्यांपासून जे 927 कोटी रुपयाची भूमिगत गटार योजना ही धुळे शहरात राबवली जात आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून असे आरोप दक्ष पत्रकार संघामार्फत करण्यात आला आहे. सदरील काम हे निष्कृत दर्जाचे असून यात बालकामगार, गर्भवती महिला, त्याच पद्धतीने भूमिगत गटारीला लागणारे जे एस्टिमेट आहे, रेती, खडी व विटा हे निष्कृत दर्जाचे आहेत. हे निष्णात आणून दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी सो धुळे यांनी तात्काळ दखल घेऊन मनपा आयुक्त यांना चौकशी पत्र दिले असता दीड महिना उलटला तरी देखील हे पत्र आयुक्तांच्या टेबलावर गेले नाही. ही गंभीर बाब आहे व माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला देखील केल्याची टोपली दाखवली गेली. सबळ पुरावा असताना देखील सक्षम अधिकारी यावर कारवाई करताना दिसला नाही. या संदर्भात खूप सारे फुटेज ऑथेंटिक असताना वारंवार प्रशासनाच्या दप्तरी चक्रा मारल्या गेल्या, मात्र कुठेच न्याय मिळत नव्हता. याच दरम्यान माननीय पालकमंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या योगायोगाने धुळे दौरा असताना त्यांना निवेदन देऊन सादर इत्थंभूत माहिती सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पवार, दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल, पत्रकार जितेंद्र खैरनार व सुरेश भाऊ ढोले यांच्यामार्फत देण्यात आली. पालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो असता मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे ठोस पावलं उचलली गेली नाही. ही देखील यामध्ये शोकांतिकेची बाब आहे. खूप दिवसापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना सरकारी कामगार अधिकारी कार्यालय धुळे यांच्या मार्फत 2 सक्षम अधिकाऱ्यांच्या साह्याने 16 तारखेला आनंदीबाई जावडेकर शाळेच्या बाजूला गल्लीत आनंद आझाद नगरचे 2 पोलीस कर्मचारी, त्यात एक महिला व दक्ष पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या समेत छापा टाकण्यात आला. त्यात काही लहान मुले होती, पण त्यांना वगळून मात्र एक मुलगी काम करताना आढळली. त्या संदर्भातील फुटेज पुरावा ही देखील कामगार अधिकारी यांनी घेतला व त्यानंतर मुलीचे आधार कार्ड पाहिल्यानंतर ती बालकामगार आहे हे सिद्ध झाल्यावर तिला व तिच्या परिवारासोबत आझादनगर पोलीस स्टेशनला नेण्यात आले. संबंधित घटना व कारवाई ही तत्पर्यंत कायदेशीर मार्गाने चालत होती. दुपारी 2 वाजेपासून कामगार अधिकारी व दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी व संबंधित बालकामगार व तिचा परिवार हा उपस्थित होता. FIR दाखल करण्याची प्रोसेस सुरू झाली. संबंधित कंपनी व तिचे मालक, चालक व जबाबदार मनपा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन प्रत बाहेरच येईल त्यावेळीच सर्व प्रकरण फिरवण्यात आले. आझादनगरचे API यांनी बालकामगार व तिच्या परिवाराला आत बोलवून चर्चा केली. त्यानंतर कामगार अधिकारी व नंतर बापू बागुल यांना बोलवण्यात आले व प्रकरण बनावट आहे असं दर्शवून FIR दाखल होणार नाही असं देखील त्यांनी यावेळेस पोलीस दम देत बोलले. त्यानंतरच महानगरपालिका धुळे यांच्या मार्फत बापू बागुल यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे पत्र देखील यावेळेस प्राप्त झाले. चोर सोडून नेसाला कशी फाशी देता येईल यासंबंधी नक्कीच पोलीस ठाण्याचे PI व API यांना मोठ्या लोकांचे फोन आले असतील व प्रकरण कशा प्रकारे दाबले जाईल यासाठी त्यांनी परिपूर्ण प्रयत्न केला. आतापर्यंत जे कायद्याच्या बाजूने असलेले कामगार अधिकारी होते हे देखील फक्त ठेकेदार गुन्हा दाखल करता येईल असा ठामपणे सांगू लागले. आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला व त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राज चव्हाण, सिद्धार्थ पारेराव, राहुल वाघ, नैनाताई दामोदर हे देखील त्या ठिकाणी आलेत. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यासाठी PI हे राजी झालेत. मात्र दिवसभरातील कालावधीमध्ये PI साहेब एकदाही आपल्या पोलीस ठाण्याकडे फडकले नाही. कारण की त्यांना माहीत होतं की ते जर आले तर त्यांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागेल आणि त्याशिवाय त्यांना पर्याय दुसरा नव्हता. म्हणून ते अनुपस्थित राहून फक्त फोनवर संवाद साधत होते. त्यातच गुन्हा नोंदवण्यासंदर्भात कामगार अधिकारी व दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती व यावेळेसच PI साहेबांचा ठाणे अंमलदाराला कॉल येतो व ते सांगतात की संबंधित घटकांना उद्या 11 वाजता माझ्यासमोर बोलवावे. जर PI साहेबांना संबंधित लोकांना दुसऱ्या दिवशीच बोलायचं होतं तर मग आज ह्या लोकांना 9 तास बसवण्याचं त्या ठिकाणी काय रिझन होतं हे देखील त्यांनी स्पष्ट करणं तितकं महत्त्वाचं आहे. हे सिद्ध झाले की सह्या भाई कोतवाल तो डर काहे का अशी म्हण काही चुकीची नाही व त्यानंतर खऱ्या अर्थाने दक्ष पत्रकार संघाच्या लक्षात आले की या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा आमचा गुन्हा या ठिकाणी दाखल होणार नाही. म्हणून अस्वस्थ होऊन विनाकारण मुलीला व तिच्या घरच्यांना आपण इथपर्यंत घेऊन आलोत, म्हणून खऱ्या अर्थाने आपणच त्याचे गुन्हेगार आहोत. म्हणून दक्ष पत्रकार संघाने त्यांना स्वतःच जबाबदारीने
त्यांच्या घरी पाठवून दिले व सर्व दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी घरी निघून गेलेत. मात्र मागे राहून कामगार अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या संगनमताने मॅनेज FIR दाखल करून फक्त ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व मुख्य आरोपींना अलगदपणे या प्रकरणातून बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण घडत असताना जर एखाद्या सामान्य माणसाची बाजू शासन ऐकत नसेल, प्रशासन ऐकत नसेल, तर कोर्ट ऐकेल. म्हणून या संबंधित जे प्रकरण आहे या प्रकरणाची उकल होण्यासाठी दक्ष पत्रकार संघ जनहित याचिका कोर्टात दाखल करणार आहे व पुढची लढाई ही न्यायालयात होईल व ज्यांनी ज्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केला अशा सर्व अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील. यावेळी असं सांगण्यात आले. मी जितेंद्र खैनात, जनसामान्याचा आवाज.